नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, दिवाळीच्या या सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळीचा सण हा 5 दिवसाचा मानला जातो. मग या 5 दिवसामध्ये प्रत्येक जो सण येतो त्या सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळीचा पहिला सण म्हणजे वसुबारस. मग वसुबारसचं सुद्धा खास महत्त्व आहे. अनेक महिला आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला जिथे गोमाता आणि वासरू आहे त्याचं पूजन करतात. शक्य नाही झाल्यास अगदी घरात सुद्धा ते वसुबारसची पूजा करतात. अहो मंडळी, मग या वसुबारसच्या दिवशी अनेक महिला सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोमातेसाठी उपवास करत असतात. दिवशी वसुबारसची आपल्या घरामध्ये अगदी विधिवत पूजन करायचं आहे. आता पूजन कसं करायचं? खाली जो त्रिकोण दिसतो त्याला टच करा आणि संपूर्ण माहिती मिळवा. या दिवशी तुम्हाला उपवास सोडताना ही एक वस्तू खायची आहे. ही वस्तू खाल्ल्याने गोमाता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल. तुमच्या घरातील इडापिडा दूर होईल. तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी नांदणार आहे. तुमच्या घरामध्ये अखंड पैसा राहणार आहे. मग ती वस्तू कोणती? तर या दिवशी तुम्ही न चुकता सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास करायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे गोमाता असेल तिचं विधिवत पूजन करायचं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला बाजरीची भाकरी आणि गवारच्या शेंगाची जी भाजी आहे ती खायची आहे आणि त्यावर तुम्हाला उपवास सोडायचा आहे. असं केल्याने आपल्यावर गोमाता प्रसन्न होतात आणि भरभरून आपल्याला आशीर्वाद देतात. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.